माझी तर आता लग्नाची आशाच मावळत चालली आहे. कधी येणार आहे माझा सोलमेट कोणास ठाऊक. नक्की येईल सरू मावशी. देवाने प्रत्येकासाठी कुणी ना कुणीतरी योजून ठेवलाय. बघा तुमचा सोलमेटही लवकरच मिळेल तुम्हाला. असं झालं ना तर खरंच एक चंद्रहार देईन तुला. ए मावशी, आणि मला तुला काय हवंय? अरे इतकी सोन्यासारखी बायको मिळाली आहे तुला. नाही ते ठीक आहे, त्याच काय नाही पण ते जाऊ देत. पण मला सांग ना, म्हणजे मला काहीतरी मिळालं पाहिजे. तुला काय रे, जीव ओवाळून टाकायला सांगितलंस ना तर तेही करेन. वहिनी, कळलं का तुला? काय झालं? झालं बोलणं? झालं बोलणं? आई समोरच झालं. काय झालं? अगं श्रीनी चंद्रहार सरूसाठी घेतला होता. बघा वहिनी, याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. नशीब. उगाच आपण श्रीवर संशय घेतला. नाही, तो घेतलाच पाहिजे. कारण त्याची गाठ ज्यांच्याशी पडली ती काही माणसं धड नाहीयेत, फार पोचलेली आहेत. कशाला उगाच कोणाला असं बोलायचं आपण? अगं मी उगाच नाही बोलत आहे. त्या माणसांना दळभद्रीपणा करायची सवयच आहे. निलाजरेपणाचा कळस आहे नुसता. पण आता आई आणि श्री यांचं काही व्हायला नको म्हणजे झालं. नाही नाही, युद्ध वगैरे काही होणार नाहीये. पण आईच्या मनात ना काही प्रश्न आहेत जे तिला श्रीला विचारायचे. ते विचारल्याशिवाय ती काही गप्प बसणार नाही. ही दोघं बोलायची म्हणजे धडकी भरते मला. अगं नाही, सगळं छान होईल. आता आईचा मूड खूप छान आहे. अरे देवा, म्हणजे आत्ताच गेला श्री? हो ग, आईनीच त्याला बोलावून घेतलं म्हणून तर मी इथे आले ना. आता श्री खोलीतून हसत बाहेर येईपर्यंत माझ्या जीवात जीव नाही येणार. तू नको ना काळजी करूस, सगळं ठीक होईल. आता पुन्हा काही रामायण घडायला नको म्हणजे मिळवलं. चोरून ऐकूया. नको नको नको, आई उगाच चिडेल. त्यापेक्षा असं करूया ना, बाहेर जाऊन त्याची वाट बघूया. चल चल चल. चल. आईजी, अगं मी तोच विचार करत होतो. माझं डोकं का चालेल असं झालंय. म्हणजे खूप दिवस झाले तुझा हात नाही लागला डोक्याला. हा 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 हा, वा. आईजी, याशिवाय दुसरं काही नको आयुष्यात. तुझा हात असाच सदैव माझ्या डोक्यावर राहू दे. आज जरा तुझ्याविषयी शंका आली होती. कसली? तू तिसरा चंद्रहार कुणासाठी घेतला होतास म्हणून. मग नंतर कळलं तू सरूसाठी घेतला होतास. अगं मग तुला काय वाटलं मी कोणासाठी घेतला होता? खरं सांगू? अर्थात विषय वादाचा आहे म्हणून म्हटलं. आईजी, आपल्यात कुठलेच वाद नाहीयेत. आपल्यात फक्त प्रेम आहे. आणि तू माझ्या आयुष्यात सदैव हवीस मला. असं असूनही मतभेद असू शकतात. असू शकतात ना, पण ते किती वाढवायचे हे आपण ठरवायचं ना. मला ते वाढवायचे नाहीच आहेत, म्हणून तर मी सगळ्यातून अंग काढून घ्यायलाही तयार आहे. आईजी, असं नको ना बोलूस. बोलणं टाळल्यानं समस्या टळत नाहीत हे तुझंच वाक्य आहे ना. मला पटलंय ते. मौन सगळ्यावरचा उपाय नाही हेही कळतंय. हेच माझं म्हणणं आहे. मला गोल गोल बोलता येत नाही, मी स्पष्टच विचारते. जान्हवीच्या आईनं त्यांच्या घरची बिलं तुला दिली होती भरायला.
म्हणजे मी ऐकलं ते खरंय. काय ऐकलंयस तू? जान्हवीची आई ऑफिसमध्ये त्यांच्या घरची बिलं घेऊन आली होती आणि तू त्यांना 50,000 दिलेस. शिवदे मॅडमनी घरी रिपोर्टिंग केलेलं दिसतंय. ऑफिसमध्ये शिवदे मॅडमना आय्याजीचा चमचा का म्हणतात हे आत्ता कळलं. पण ठीक आहे, त्यांची आय्याजीवर एवढी श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्याला मी तरी काय करू. पण आज कित्येक दिवसांनी आजी चांगल्या मूडमध्ये आणि माझ्याशी पहिल्यासारखी वागते. आता यात तिला न आवडण्यासारखं खरं तर काही असण्याचं कारण नाही. पण आता ती नॉर्मल व्हायला लागलेली असताना पुन्हा नव्या वादाला तोंड फोडायला नको. त्यापेक्षा आत्ता खोटं बोलतो आणि नंतर सगळं सुरळीत झाल्यानंतर तिच्या पुढे प्रेमानं कबूल केलं की मग फार मनावर नाही घेणार ती. असं खूपदा केलंय तिने. तुझ्या मौनाचा अर्थ मी हो असा धरू? नको. म्हणजे तुझ्या प्रश्नाचं स्पष्ट आणि ठाम उत्तर नाही असं आहे. हो, जान्हवीची आई त्यांच्या घरची बिलं घेऊन ऑफिसमध्ये आली होती. पण अगं तिच्या बाबांना नीट चालता येत नाही. तिच्या आईला बिलं भरणं वगैरे ह्यातलं काही फारसं कळतही नाही. आणि पिंट्या तर आता परीक्षेमध्ये बिझी झाला ना, त्यामुळे बिलं भरण्यासाठी कोणी ऑफिसमधला माणूस पाठवता येईल का असं विचारायला तिची आई आली होती ऑफिसमध्ये. आपण त्यांची बिलं भरावीत अशी अपेक्षा नव्हती त्यांची. अगं आजी, विश्वास ठेव माझ्यावर. मग तू तुझ्या अकाउंट मधनं 50,000 काढलेस ते कशासाठी? नंदनसाठी. नंदनसाठी? हो, नंदन होता ना तिकडे. शिवदे मॅडम जेव्हा पैसे घेऊन आल्या ना तेव्हा नंदन होता तिकडे. म्हणजे तू जान्हवीच्या आईला पैसे दिले नाहीस, नंदनला दिलेस? हो. अरे पण नंदननी परवाच तर ₹1,00,000 घेतले होते ना, ते फिटायच्या आधीच तू त्याला 50,000 अंगावर दिलेस? अगं बिचारायला गरज होती. गरज कुणाला आणि कधी नसते श्री. आपण जेवढं कमावतोय त्यात भागवण्याची सवय असली पाहिजे माणसाला. सारखे उसने पैसे दिले तर माणूस सोकावतो. आय्याजी, अगं कोणी सोकावत नाही. आणि आपल्यासाठी ही खूप महत्वाची माणसं आहेत. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की माणूस जर अडचणीत असेल ना तर तो त्याचे 100% एफर्ट्स देऊच शकत नाही कामामध्ये. आणि कंपनीचा मालक या नात्याने समोरचा जर अडचणीत असेल तर त्याला अडचणीतून बाहेर काढणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातली प्रत्येक व्यक्ती ही टेन्शन फ्री आणि आनंदी असायला हवी आहे मला. आणि मग एकदा माणूस आनंदी टेन्शन फ्री असला ना की मग कंपनीच्या कामासाठी तो 100% एफर्ट्स देऊ शकतो. तुझ्याशी वाद घालण्यात कधी जिंकलीये मी? वाद घालू सुद्धा नकोस. फक्त माझ्यावर प्रेम कर आणि माझं लाड कर. ते तर करतोच आहे जन्मापासनं. पण मग आता तुझे सगळे गैरसमज दूर झालेत का? हो. जान्हवीच्या आईनं लग्नात माझ्याकडनं जरीची साडी आणि चंद्रहार मागून घेतला. द्यायला माझी काही हरकत नाही रे, पण मला वृत्तीचा राग येतो. काहीही कष्ट न करता कुणाला काही हवं असेल तर मी त्यांचे लाड करत नाही. अगं त्यांच्या घरातली जान्हवी ही एकमेव अर्निंग मेंबर होती. ते कळतंय मला, पण आपण होऊन देणं आणि काही मागून घेणं यात फरक आहे. ही बाई मला मागणारी वाटते. नाही, त्या मागणाऱ्या नाही आहेत. त्यांच्याकडे ना मॅन पॉवर कमी आहे. मग पाठवलंस की नाही कोणाला तरी आपल्या ऑफिस मधनं त्यांची बिलं भरायला? काय बघतोयस? खूप दिवसांनी आय्याजीला ऐकल्यासारखं वाटलं.
नाहीतर इतके दिवस भागीरथी गोखल्यानंच ऐकत होतो. चल बस. काय झालं श्री? कशाचं? अरे आईने बोलवलं होतं ना तुला? हो. का बोलवलं होतं? हे काय तेल लावून द्यायला. काय रे? आणि आणि काय तुमच्यात वाद नाही झाला? वाद व्हायला हवा होता. नको रे बाबा असं बोलू. वाद होऊ दे तुमच्या वैर्यांमध्ये. तुमच्यात जे प्रेम आहे ना असंच अखंड टिकून राहू दे. तसंच होणार आहे. या घरात खूप प्रेम आहे आणि ते असंच अखंड टिकून राहणार आहे. श्री, खरंच मी किती जन्माचं पुण्य केलं असेल कोणाच ठाऊक. तुझ्यासारखा मुलगा मिळाला मला. तुझ्यासारखा मुलगा मिळाला. खरंच उलट पुण्य तर मी केलंय. इतकी प्रेम करणारी आई मला मिळाली आणि एक नाही अशा 6 आया मिळाल्यात. आणि या आया कमी पडल्या की काय म्हणून देवानी जान्हवी सारखी वेडी बायको सुद्धा दिली. बरं आई, मी जाऊ? आईजीनी बोलावलंय जान्हवीला कळल्यानंतर ना तिला खूप टेन्शन आलं होतं. तिला सांगितलं पाहिजे. हो हो, पटकन जा. तिला काळजी वाटत असेल तसं जा. काय झालं श्री? जान्हवी, मन घट्ट कर. बाप रे, त्या खूप चिडल्या का रे? काय झालं सांग ना. मला भीती वाटते. बोल ना, पटकन बोल ना. हा, आई आजी असं कधी वागू शकेल असं वाटलंच नव्हतं का मला. म्हणजे आता काय सांगू तुला. श्री, हे धडधडतंय रे. सांग ना लवकर. अगं मी आई आजीला कन्व्हिन्स करायला गेलो होतो पण काय? पण हा, सांग ना लवकर. अगं तशी वेळच येऊ दिली नाही तिने. म्हणजे ऑलरेडी निघून गेल्या? नाही, ती ऑलरेडी काय श्री? ती ऑलरेडी कन्व्हिन्स झालेली होती. बाप रे. काय अरे अरे अरे, नेहमी असं वागतोस तू. का असं वागतोस? तुला माहिती ना मला नाही धक्के सहन होत. अगं पण हा सुखद धक्का होता. पण माझा जीव गेला असता त्या सुखापर्यंत पोचता पोचता. सॉरी. परत अशी मस्करी नको करूस. सॉरी, आय एम सॉरी. आता मला सांग, कशा कन्व्हिन्स झाल्या त्या? अगं फार काही विशेष नव्हतंच. चहाच्या कपातलं वाद. अगं ती घाबरलेली होती आणि तिने महायुद्ध असा शब्द वापरला. पण एकदा माणूस घाबरला की काय काही बोलतो ना. हे पण खरंच सॉल्व झालंय ना सगळं? हा बघ पुरावा. आई आजीने डोक्याला तेल लावून दिलंय. भैया खरंच? हा, माझ्या डोक्यावरचं केवढं मोठं ओझं हलकं झालं माहितीये. बघितलंस आपण किती एकरूप झालोय. आई आजीने माझ्या डोक्याला तेल लावून दिलं आणि तुझ्या डोक्यावरचा भार हलका झाला. वा. माझ्या डोक्यावरचं खरं ओझं पिंटाशी बोलणं झाल्यावरच हलकं होईल. तू उद्या भेटणार आहे ना?
मी फोन करू का त्याला? म्हणजे कसं आहे, त्याच्याशी बोलणं झालं ना की मी पण कामाला जायला मोकळी रे. झालं आता, लग्न झालं, सगळंच झालं, आता कामाला सुरुवात केली पाहिजे. हो. श्री लागला. उचललाच नाही त्याने. पुन्हा एकदा ट्राय करू? हो बघ ना, ट्राय कर. कट केला माझा फोन. मग गडबडीत असेल. तो किती गडबडीत असला तरी माझा फोन नाही कट करत कधी. अगं पण मग कामात असेल कुठल्या तरी. कसल्या? जान्हवी, इतकं रूडली वागवायची काहीच गरज नव्हती ना आता. जान्हवी शांत हो. कॉल करेल तुला तो. हा काय? ते मी करते. अगं सगळी कामं तुलाच करायची असतात का? माझी कामं मीच करणार. अगं मदत म्हणून. नकोय मला. ठीक आहे. सरू मला कळलं ते खरंय का ग? काय कळलंय तुला? मला असं कळलंय की ते तुझ्याकडे ते हे थांबा आठवेला मला. तुझ्याकडे पेन आहे? पेन कशाला हवाय आता तुला? मला पेन दे ना. मी परत बाहेर जाते, इंदू वहिनींना विचारते त्यांनी मला काय सांगितलं ते हातावर लिहून घेते आणि तुला विचारायला येते. अगं असं काय करतेस? इंदू वहिनींनी ना काहीतरी खूप महत्वाची बातमी सांगितली, म्हणजे ती ऐकून खरं तर थोडा वेळ मला धक्का बसला होता, पण मी म्हटलं की असं इंदू वहिनी सांगतात त्याच्यावर नको विश्वास ठेवायला, आपण स्वतः जाऊन विचारूया. म्हणून मी आले धावत धावत तुला विचारायला की तुझ्याकडे चंद्रहार आहे का, पण काय विचारायचं तेच विसरली. सरू मला आठवलं, मला तुला विचारायचं होतं त्या चंद्रहाराविषयी. हो तुला आठवू शकतं खरं तर, तू ठरवलंस तर. तू उगाचच धांदरटपणा करतेस. मी ठरवलं तर मला सगळं आठवू शकतं. हो खरंच, तू ठरवलंस तर तुला आठवू शकतं. मी प्रॉमिस करते हा. मी आता ना असं खरंच मनापासून ठरवेन की मला आठवलंच पाहिजे म्हणून. मग तर आठवलं की नाही मला? मला सांग ना काय? त्या चंद्रहाराबद्दल. त्याच्याबद्दल काय सांगणार मी? तुझ्याकडे आहे तो चंद्रहार? हो आहे माझ्याकडे चंद्रहार. मस्त ग. श्रीने दिला? हो श्रीने दिलाय. हे मला दाखवशील? मी नाही दाखवणार आहे तुला चंद्रहार वगैरे. गप्पा बस. असं काय करतेस ग? मी मैत्रीण ना तुझी या घरातली. दाखव ना मला बघायचं आहे. त्यात काय बघायचं? चंद्रहारासारखा चंद्रहार आहे तो. सेम टू सेम जान्हवी सारखा आहे. हो सेम जान्हवी सारखाच आहे. म्हणजे काय झालं, जान्हवीचा चंद्रहार बघितला ना मी, तर मी श्रीला सांगितलं की मला असाच सेम टू सेम चंद्रहार हवाय म्हणून. शी 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 शी, असं केलंस तू सरू? लहान मुलासारखं किती पोरकटपणा आहे हा. म्हणजे काय म्हणेल जान्हवी? तिला जसा चंद्रहार दिला लगेच तू तसा मागून घेतलास. ही सासू माझ्या बरोबर बरोबरी करते. पण आता केलं ना मी. हा बरोबर आहे, केलं तर केलं ना. पण काही काळजी नको करू. आपली जान्हवी आहे ना, ती तशी समजूतदार मुलगी आहे. ती नाही रागावणार तुझ्यावर. श्रीसाठी कधी कधी काही गोष्टी कराव्या लागतात ग. श्रीसाठी म्हणजे? म्हणजे काही नाही. तुला का ग सगळ्या गोष्टींचा किस पाडायचा असतो? तू निघ निघ. मला सकाळी पूजेला बसायचं असतं सकाळी. तू निघ. तू उद्या मठात जाणार आहेस? तुला काय करायचंय? मी तुझ्या बरोबर. निघ म्हटलं ना. तू निघ. दाखवशील मला? जा सांग ना, निघ. सरू, निघ please. म्हटलं ना. जान्हवी काय चाललंय? नाही ते ऍक्च्युली काय झालंय? खूप टेन्स्ड वाटतेस. झोप नाही येते. पिंट्याला फोन लावत होतीस ना? आता मला हे कसं कळलं हा प्रश्न तुला पडायचं काहीही कारण नाहीये. बिकॉज आय नो यू. मी डिस्टर्ब केलं का रे तुला तुझ्या कामात? अगं नाही, फारसं काही महत्वाचं नव्हतं खरं, पण तू खूप स्ट्रेस्ड वाटतेस. पिंटाची खूप काळजी वाटते रे.
तो तुला उद्या भेटणार आहे ना? म्हणालाय तरी. अगं पण मग म्हणालाय म्हणजे भेटेल ना. नाही भेटला तर? असं का करेल तू? माहित नाही रे, मला उगाच असं मनात वाटतंय की तो नाही भेटणार. पिंट्याच आहे, उचल. हॅलो, ताई फोन केला होतास? कुठे आहेस तू पिंट्या? मी बाहेर आहे का जरा? कुठे? तू का फोन केला होतास ते तर सांग. तू माझा फोन कट का केलास ते सांग. अगं कट नव्हता केला. तू कट केलास फोन. ताई फोन का केला होतास ते सांगणार आहेस की नाही? आपण भेटणार आहोत ना उद्या? उद्या? काय झालंय? उद्या नाही जमणार ग. का? अरे मी वाट बघते उद्याची. मला खूप बोलायचंय रे तुझ्याशी. असं का करतोय सांग. हा नाही भेटायचं म्हणतोय बघ उद्या. पिंट्या इकडे दे, मी बोलतो. हॅलो. हा पिंट्या, काय झालं रे? भाऊजी अहो उद्या नाही जमणार मला भेटायला. बरं मला सांग, आता कुठे असतो? आता नेहरू नगर. अरे म्हणजे तू आमच्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहेस. हे बघ, तू एक कर, आहेस तिकडेच थांब, मी आत्ताच्या आत्ता जान्हवीला घेऊन येतो. हा अहो पण पिंट्या प्लीज, ताई रडतीये तुझी इथे. ऐक, आम्ही एक 10 मिनिटात पोहोचतोय. काय म्हणाला? 10 मिनिटात त्याला भेटूया. उद्या का नाही भेटत आहे पण? जान्हवी, कल करे सो आज, आज करे सो अब. चल भेटूया त्याला. मी रेडी होऊन येतो, लगेच निघूया.